आम्हाला करायचं आहे आमच्या शेतातील म्हसोबाला नैवेद्य, तर त्यासाठी मी आवरलेला आहे. मी काय काय बनवलेलं आहे ते बघा. छोटे छोटे नैवेद्य केलेत. मला रानात शेतात चपाती केली आहे आणि ही ज्वारीच्या कण्या केलेत. तर ह्या अशा पद्धतीने कण्या केलेत. भात केलेला आहे आणि बटाट्याची भाजी केलेली आहे. पटकन होते म्हणून बटाट्याची भाजी केली. आवरलेला आहे. मी रानात जाणार आहे आणि आज पहिल्यांदाच मला कोरोनाच्या काळामध्ये स्कूटी येत होती, पण नंतर ना मुलं मोठी झाली आणि सगळं काम माझा मुलगाच करू लागला तर स्कूटी विसरली. तर पहिल्यांदाच मी स्कूटीवर रानात जाणार आहे. स्वामी महाराज पाठीमागे असल्यावर कशाचीच भीती वाटत नाही, कारण त्यांचं म्हणणंच असतं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. रानात आलेला आहोत बघा. आता हा आमचा गणेशराव म्हसोबाला निवद बोन करतोय. काय म्हणतात रे म्हसोबाचं? माजणं करतोय. तर वर्षातून 2दा हे म्हसोबाचं माजणं करतात. ही मयुरी आली आमची इथं नारळातलं पाणी प्यायला. आणि ही कोण आहे? तुझं नाव काय ग? ती आहे आमची जिजा. आणि बघा इथं आहे आमचा म्हसोबा आणि ही आजी. कोणाची आजी ग? मै उचलते. नैवेद्य घे. तिथं हळूच बघ. काट आहेत का बघ? नाहीत ना. पाया पड. शहरातल्या आई वडिलांचा जीव खालवर झाला असता इतक्या काट्या कुट्यात लेकरं पाठवायची म्हणल्यावर. तिथं आमची मई तू पहिलवान होणार आहे ना? व्हायचंय का नाही? बर्थडे झाला ना तुझा? ठेव तिथंच दे ठेवून. पप्पाकडे दे आता अगरबत्ती जिजोडे. मै तेवढं ताट भरून पाणी निघेल का नारळात? किती निघेल ग? थोडं. तुला आवडते का नारळाचं पाणी? नाही आवडत. मग कशाला आली तू काट्या कुपट्यात? आवडतं. हा. शाळेत सुट्टी का आज? अभ्यास दिलाय का नाही? केला की अभ्यास. मला दाखवलं नाही. नुसती चॉकलेट खाती. दाखवती का तरी आजी अभ्यास केलाय काय म्हणून? कोण डोकवते? कोणाला पाहिजेत पाणी? तुला. मग काय करेल? दरबारा तिला एक घोट आणि तुला एक घोट. हा थांब. तसं नको. तू घे आधी थोडस. बस की आता दे ना तिला. मग कसं आहे पाणी? आकीला नाही थोडस मग का नको? नग नाही म्हणायचं. काय म्हणायचं? नको. बघा विहीर किती ताते. आपली विहीर किती खोल आहे? किती परस? 10 परस. 10 परस खोल आहे बघा ही विहीर. पावसाळ्यात गच्च भरते. पावसाळ्यात फक्त 3 पायऱ्या राहतात. 2. तर आता आलेली आहे तिळ खुरपायला. चिंचच्या झाडाखाली डब्याची पिशवी टेकवली आणि आता जाणार आहे तिळ खुरपायला मी. तर बघा आता सध्या 10:30 वाजलेत. अजून वाजायचे. तर इतकं ऊन आहे की अक्षरशः घामाघाम झालं इथपर्यंत चालत येईपर्यंतच. तर गाडीवरच आले मी आज आणि थोडंसं गडबडली पण आले. ठीक आहे म्हटलं आपल्या महिला कुठं प्रगती करतायत. आपल्याला साधी गाडी चालवता यायची नाही का? स्वामींचं नाव घेतलं आणि आले गाडीवर. 2 वाजलेत आता. जेवायला सुट्टी केली. रोज बायकांबरोबर शेतात काम करायची सवय लागलेली. कामात पण मन लागना आणि जेवायला पण सुट्टी पण करू वाटत नव्हती. पण ऊन खूप लागलंय आणि भरपूर अगदीच वारं पण कमी होतं म्हणून जेवायला सुट्टी केली. तर आता एकटीच आहे जेवायला. जेवण्याची काही एवढी इच्छा नाही आहे पण जेवावं तर लागेल. शेतात काम करायचं म्हणल्यावर जेवावं तर लागतं. तर या तुम्ही पण माझ्यासोबत जेवायला. तर जेवायला बघा बटाट्याची भाजी आणि चपाती आणली आणि तो ज्वारीचं कण्या शिजवून आणल्या होत्या गूळ घालून. पण पोरींला आवडल्या मग पोरींलाच दिल्या तिथंच. आणि थोडासा भात नैवेद्य दाखवून शिल्लक राहिलेला. अशा पद्धतीने जेवण आहे माझं आता. तर या तुम्ही पण माझ्यासोबत जेवायला. खुरपून झालेले आहेत आता तीळ सगळे आणि आता वाजलेले आहेत
4:30. तर आता मी चाललेली आहे घरी. तर एकदा तीळ दाखवते तुम्हाला आता कसे दिसत आहेत ते. तर हे बघा, हे तीळ असे दिसत आहेत. आणि तिळात पुढं पुढे इतकं गवत होतं. हे बघा, हाताला असा फोड आला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.